पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये मोठी कारवाई. शिवराज मोटेगावकरला अटक. मोटेगावकरला आजच कोर्टात हजर करणार. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण. मोटेगावकरच्या क्लासवर पुन्हा सीबीआयची झाडाझडती. कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी. नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे अटकेत. मात्र कॉलेजकडून अद्याप निलंबनाची कारवाई नाही. कारवाईबाबत उद्या कोअर कमिटीची बैठक. मोटेगावकरच्या अटकेनंतर लातूरमधील क्लासेस बाहेर बंदोबस्त वाढवला, तर नांदेडमध्ये क्लासेसला सुट्टी. बोंधू अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार. खरातला सिन्नर न्यायालयात हजर करणार. तर जगदंबा पतसंस्थेचा चेअरमन नामकर्ण आवारेचीही कोठडी संपल्यानं कोर्टात हजेरी. खरात प्रकरणात अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न. बोंधू खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. आमदार रोहित पवारांकडून शंका व्यक्त. राज्यात कांदा दराचा प्रश्न पेटला. लासलगावात रोहित पवारांच्या नेतृत्वात कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा. तर वैजापुरात शिवसेना युबीटीचं समृद्धी महामार्गावर टायर जळत चक्काजाम आंदोलन. राष्ट्रवादीतील ऐक्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार. तटकरे प्रफुल्ल पटेलांसोबत संवाद साधणार. नेत्यांमधील विसंवाद गैरसमज दूर करणार असल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील दौंडमध्ये ख्रिश्चन उमेदवाराला कुणबी जात प्रमाणपत्र. प्रमाणपत्राच्या आधारे जिंकली नगरपालिकेची निवडणूक. विरोधी उमेदवाराकडून तक्रार दाखल. कारवाईची मागणी. लासलगावात आंदोलनानंतरही कांद्याच्या दरात घसरण सुरू. 4 रुपये किलोनं कांद्याची खरेदी. 26 मे रोजी मुंबई आग्रा महामार्ग रोखण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण. रुपया डॉलर मागे 96.20च्या निचांकी पातळीवर. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या दरात वाढ. सोनं 500 तर चांदी 8,000 रुपयांनी वधारली. आयात शुल्कामध्ये वाढ झाल्यानं दर वाढले.